मित्रांनो, जीवनात अशा काही आठवणी असतात ज्या आपल्या हृदयात कायमस्वरूपी कोरल्या जातात. त्यामधील बालभारतीच्या सुवर्णमय आठवणींना आज आपण उजाळा देणार आहोत. मित्रांनो, जुन्या बालभारतीच्या मराठीच्या पुस्तकातील इयत्ता 2री मधील एक सुंदर असा पाठ आज आपण बघणार आहोत. त्या पाठाचं नाव आहे असा पडतो पाऊस. सदू खेळायला निघाला. इतक्यात जोराचा वारा आला. आभाळ भरून आले. सूर्य दिसेनासा झाला. विजा चमकू लागल्या. ढगांचा गडगडाट झाला. जोरदार पाऊस पडू लागला. सदू ओला चिंब झाला. तो एका घराच्या आडोशाला उभा राहिला. अरे बाप रे, केवढा हा पाऊस, सदू म्हणाला. हे पावसाने ऐकले. त्याला वाटले सदूशी बोलावे. इतक्यात सदू अशी हाक आली. कोणी हाक मारली म्हणून सदू इकडे तिकडे पाहू लागला. पाऊस. अरे इकडे बघ, मी पाऊस बोलतोय. सदू. कोण? पाऊस? तू बोलतोस? अरे पण तू असा अचानक कुठून आलास? कसा आलास? पाऊस. अरे मी आभाळातून आलो. सदू. पण तू वर आभाळात गेलास कसा? पाऊस. मी आधी होतो पाणी, नदीत, समुद्रात खेळत होतो. उन्हाळा आला आणि कडक ऊन पडले. मला चटके बसू लागले. माझे अंग गरम झाले. मी हलका झालो. वाफ होऊन आपोआप वर जाऊ लागलो. सदू. लपून छपून गेलास वाटते. पाऊस. नाही रे, वाफेच्या रूपात वर जाताना मी तुम्हाला दिसत नाही. आभाळात जाता जाता आमचे ढगात रूपांतर होते. आम्ही ढग झालो की तुम्हाला दिसतो. तेथे वारा आम्हाला आणखीन उंच उंच आभाळात ढकलतो. सदू. बर मग पुढे काय होते रे? पाऊस. तेथे आम्हाला थंड हवा लागते. आमचे अंग जड होते. आभाळात राहवत नाही. आम्ही झरझर खाली येतो. त्याला तुम्ही पाऊस म्हणता. सदू. गंमतच आहे तुझी. ढगातून खाली येताना पाऊस असतोस. जमिनीवर वाहताना पाणी असतोस. आभाळात जाताना वाफ होतोस. आभाळात गेल्यावर तू ढग होतोस. पाऊस. वेगवेगळ्या रूपात वावरताना मला फार मजा वाटते. मी सगळ्यांना पाणी देतो. माझ्यामुळे नद्या, नाले भरून वाहतात. पिके येतात. म्हणून लोकांना मी हवा हवासा वाटतो. सर्वजण माझी आतुरतेने वाट पाहतात. पावसाची झिमझिम कमी होऊ लागली. सदू. मी वाट पाहीन. उद्या पुन्हा ये बरं का? मित्रांनो, बालपणीच्या आठवणीतील सदू तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि स्वाध्याय या घटकातील पूर्ण वाक्यात उत्तरे सांगा. सदू ओलाचिंब का झाला? पाऊस आभाळात कोणते रूप घेऊन गेला? लोक पावसाची वाट का पाहतात? मित्रांनो, या प्रश्नाची उत्तरे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायची आहेत. धन्यवाद.